आज 80 वर्ष झाली आहे त्या दुर्दैवी घटनेला. 80 वर्षांपूर्वी जग बदललं, माणुसकी बदलली, इतिहास बदलला. 6 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी 8:45 वाजता अमेरिकेच्या B-19 बॉम्बरने लिटिल बॉय या नावाचा बॉम्ब जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकला. एका झटक्यात 70,000 लोक मारले गेले. वर्ष संपेपर्यंत मृतांचा आकडा 1.5 लाखांपर्यंत गेला होता, फक्त एका बॉम्बमुळे. तेव्हा 6 वर्ष सुरू असलेल्या दुसऱ्या महायुद्धात अकल्पनीय नरसंहार झाला होता. पण त्या दिवशी जे घडलं ते जगाच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं. हिरोशिमातल्या 70% इमारती जमीनदोस्त झाल्या. या हल्ल्याची तीव्रता इतकी जास्त होती की त्या बॉम्बमुळे उत्सर्जित झालेल्या 3800 सेल्सिअस उष्णतेमुळे इमारती आणि माणसं जागच्या जागी खाक झाली. हिरोशिमातल्या एका बँकेच्या पायऱ्यांवर त्यावेळी खाक झालेल्या एका गृहस्थांची फक्त उरलेली सावली आजही दिसते. 3 दिवसांनी अमेरिकेने पुन्हा नागासाकी या शहरात हा बॉम्ब टाकला आणि त्यात 74,000 जणांचा मृत्यू झाला. या भीषण हल्ल्यांमधनं वाचलेल्यांची परिस्थिती मृत्यूपेक्षा भयंकर होती. अनेक जण कायमस्वरूपी अपंग झाली, इतरांना कर्करोगासारखे दुर्धर आजार झाले आणि त्याचा मानसिक आघात तर आजपर्यंत तिथल्या लोकांना छळतोय. दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करावी म्हणून अमेरिकेने हे पाऊल उचललं होतं. दुसरीकडे सोव्हिएत युनियनला आपली ताकद दाखवायची होती म्हणून त्यांनी हे बॉम्ब टाकले. अमेरिकेचं मिशन तर यशस्वी झालं, पण त्यामुळे जगाला एक गोष्ट कळून चुकली की या अणुबॉम्बमुळे मानवजातीकडे स्वतःलाच नष्ट करण्याची शक्ती आली होती. पण त्यानंतर आपण या शक्तीपासून दूर राहिलो का? तर नाहीच. त्यानंतर अनेक देश स्वरक्षणासाठी अण्वस्त्र बनवण्याच्या शर्यतीत सामील झाले. न्यूक्लिअर वेपन्समुळे अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये शीतयुद्ध झालं. त्याच वेळेस या शस्त्रांच्या निर्मितीवर मर्यादा आणणं यासाठी चर्चा झाल्या, करार झाले, पण ते सगळं कागदावरच. आज रशिया युक्रेन युद्ध असो, वेस्ट एशियामध्ये इस्रायल आणि इतर देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष असो, भारत पाकिस्तानमधले तणाव असोत किंवा उत्तर दक्षिण कोरियामधले संबंध असोत, या सगळ्या संघर्षांमध्ये अण्वस्त्रांची टांगती तलवार आहे. आज जगातल्या 9 देशांकडे अण्वस्त्र आहेत, त्यात भारताचा सुद्धा समावेश आहे. 80 वर्षानंतरही हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये जे झालं त्याची चित्र लोकांना हादरवून टाकतात. आणि म्हणूनच 80 वर्षानंतर हा जगातला पहिला आणि शेवटचा हल्ला ठरेल हीच आशा.